आई सावकाश. हॅलो पप्पा. व्हायचा बरोबर. काय नाही काय नाही. हा तात्या, माझा या वर्षी वर्गात पहिला नंबर येणार आहे. आलाच पाहिजे. तुझ्या पुढं कोण गेलं नसलं पाहिजे बघ. सोडायचं नाही कोणाला. हे सगळा आजचा अभ्यास तुझा पूर्ण झाला. आता हे काय कर, बंद कर आणि झोप जात जा. मी बी कलांडतो आता. भाऊसाहेब झोपाला का काय? अरे दादा ये की. झोपाल आता. जेवलास काय? जेवणच बसलो. बरं ते कालचा विषय काय बोलतो म्हणतात, बोलला नाहीस तो विषय काय आहे ते विषय? अक्काचाच घे. अक्काला बघून आलास ना? होय आलो की. मला वाटत नाही ते आता एक म्हणजे बोलू नये सोड, खरं वाटत नाही आता ते जगल. तर काय शेवटीचं काय देवाच्या हातात आहे बघ. मी काय म्हणतोय, सया आत्ताच घेतल्या तर उद्या मेली बिली म्हणजे अवघड व्हायचं का म्हणून. अरे भाऊसाहेब काय बोलायला लागलायशी? अरे सख्खी भणी भावंडं आम्ही, एका ताटात जेवलोय आपण. तुला शोभत नाही बोलणं हे, आणि तुझं हे मला पटलेलं नाही आहे. काय बोलतोयस तू आता मला सांगायलायस वहिनी तुला बडबडती भणीकडे जाऊ नको म्हणून, तुझ्या घरात वांद तू भणीकडे जातोस म्हणून, तिला पैसे देतोस म्हणून, आणि तू लागलायस मला बडबडायला. हे बघ, रानं 6 एकर आहेत. तिसरा हिस्सा पडला तर 2-2 एकर येणार. 2 हिस्से झाले तर तुला 3 मला 3 येणार. उद्या तुझी 2 पोरं आहेत. मला काय, माझ्या पोरगी मी दिली आहे, एकटं पोरगा आहे, मला किती बी चालतंय, माझा काय प्रश्न नाही. तुझ्यासाठी मी तुला सांगितलं. तुझ्या पोरांचा विचार करून निर्णय घेतोस का बघ, कारण आखणी आता 2 दिवस जगल असं मला वाटत नाही. तरी बी तुला वाटत असेल की ताईची सही घ्याय नको, तू तुझा मार्ग बघ, मी माझा मार्ग बघतो. कारण वडिलोपार्जित आलेली संपत्ती अशी सोडत नसतोय आपण. भाऊसाहेब तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण माझी बी 2 मुलं आहेत. त्यांच्या पण भविष्याचं बघितलंच पाहिजे की. सही तेवढ्या आखणीकडनं घेऊया, त्याचा काय भरोसा, आज आहे ना उद्या नाही. आमच्या पोरांचं आपल्यालाच बघितलं पाहिजे. तुझं पटतंय मला. तुझा काय निर्णय सांग, आपण जाऊन आखणीची गाठ घेऊया आणि सही तेवढी घेऊया. आता कसं बोललास बघ. अरे काय फुकट आले रे दुसऱ्याच्या घरात भर घालायला. उद्या तिची पोरं उठून बसली म्हणजे ती हिस्सा मागणारच की. मला हे कायदाच पटत नाही बायकासनी द्यायचा. आपल्या हक्काचा आहे का नाही, आपण काय चोरी करायला लागलो काय? बरोबर आहे. सही घेऊया. उद्या मेली बिली म्हणजे तिचा त्या घराचा संबंधच आपला बोंबलत बसू द्या. ती काय आमच्या मागं बोंबलते ते बोंबलू द्यात भोसडीचं. चालतंय जाऊया की. आणि एकदा सही झाली की झालं की विषय संपला. विषय संपला. चालतं. आत्ता म्हटलं तर आत्ता निघूया, कारण आज रात्री बी अख्खी मरू शकते. बरोबर आहे तुझं. चल निघूयाच, आत्ताच निघूया. चला. हे सुरके जरा येतो का मी बाहेर जाऊ. ते नव्हा तिथं जरा नाटकी कर, आपल्याला काळजी वाटायला असेल. कारण ती बहीण जरी असली तर तिचा ती हिस्सा सोडणार नाही, कारण तिला लई दिवसापासून मी ओळखतोय. तू आहेस भाबडा, त्यामुळे तुला तिची ओळख नाही. ती बघ 100% हिस्सा सोडत नाही म्हणजे नाही. कारण मी जे म्हणतोय तसं तिथं तू व्हायला होय म्हणायला लागतंय. बघ की मी काय करतो ते. आत्ता भाऊ शोभलास. चल. काय म्हणते तब्येत आईची? हाय बरे. आहे ना? काय खाल्ल्या काय? होय खाऊनच झोपले. त्रास जास्त होतोय? होय. बोलते काय? बोलती जरा हो की बाजूला. बसा की. अक्का अक्का या का कुटुंबच की आम्ही आलोय. का होय आला. दोघं पण आता
होय दोघं बी ते आलो. दोघं बी आला. बस. काय म्हणते तब्येत? काय कमी आहे? भाऊजी कुठे गेल्यात? तुम्ही कसं आहेसा? आम्ही आहे ठीक आहे. आम्ही आहे बरं. अक्का आम्ही आलताव म्हणजे विषय होता तुझ्याकडे बोलायचं होतं म्हणून आम्ही आलताव. मला बी बोलायचं आहे. बोल बोल तुला बोल काय की, म्हणायचं आहे? काय बोलायचं ते बोल आता. हे बघा माझं काही खरं नाही. असं का म्हणते अक्का? बघ असलं काय म्हणायचं नाही. काय होईत नाही तुला. नाही आता माझं काही खरं नाही आता. झालं सगळं संपलं. बर मग काय म्हणणं आहे तुझं? हे बघा हम्म. तुम्हाला बी नंतर ना काय ताप नको काय नको. आतापर्यंत मला आधार दिला असता तुम्ही. बर आई बाबाच्या मागं फक्त तुम्हीच होता. बरोबर मला आहे. केव्हा आई बाबाची आठवण येऊ दिली नाही. आणि आता काय असेल ते सगळं तुमचं तिथल्या तिथं करून घ्या. बर आणि माझ्या पोरासने तुम्ही आधार. तो तर असणारच आहे कायमचा. आम्ही नाही म्हटले. बर मग आमचा विषय आहे हा, तो. मला काय वाटत नाही मी जगीन. असं का म्हणालीस? आणि तुमचं काय असेल ते मी जिवंत आहे त्यावर माझ्याकडनं सह्या घ्या आणि तुमचं सगळं जिकडचं तिकडं करून घ्या. सह्या घ्या म्हणजे कागदाच म्हणतेस? हम्म, प्रॉपर्टीचा? हम्म. हे बघा आता मी काय जगायच्या मार्गात नाही. तुमचं काय असेल ते उद्या माझी पोरं आणि काय अडवं आहे नको. तुम्ही मामा म्हणून माझ्या पोरासने आधार द्या. किस्तीड आम्हाला काय. सावकाश सावकाश. रागात येते वाटतं रे. आता दांडग काम झालं बाई. भाऊसाहेब जरा तुझ्यावर बोलायचं जरा मला. काय बोलू नकोस दादा. आपण जे अक्काला समजले होतो तशी अक्का नाही. आपणला जरा ग्रह चुकीचा झाला आहे तिच्या बाबतीत. आणि आता हा माझं चुकलं दादा. माझं चुकलं. आता असं म्हणू नकोस. माझं चुकलं. पर्याय नाही त्याला. आता शांत बस जरा. माफ कर अक्का, माफ कर. लय चुकीचं समजलं तुला अक्का, लय चुकीचं समजलं अक्का. माफ कर अक्का, तुला चुकीचं समजलं. तुझ्या रक्ताची शपथ अक्का, तुझ्या पोरासने आम्ही बघणार अक्का, तुझ्या पोरासने आम्ही उघड्या सोडणार नाही अक्का. अक्का 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 हे अक्का अक्का ए अक्का अक्का